सातारा जिल्हा झेडपी अध्यक्ष निवडी दरम्यान मोठा गदारोळ झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सदस्य अनिल देसाई यांनी संदीप मांडवे यांनी पोलिसांवर अमानुष मारहाण आणि दडपशाही केल्याचा गंभीर आरोप केला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी जात असताना पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना बळजबरीने ताब्यात घेतलं। यावेळी पोलिसांनी आपल्याला फरफटत नेले आणि अमानुष मारहाण केली असा आरोप या सदस्यांनी केला आहे। मारहाणीमुळे प्रकृती बिघडल्याने या दोन्ही सदस्यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांच्यावर सध्या पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत। या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांच्या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला। त्यानंतर विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या तात्काळ निलंबनाचे निर्देश दिले आहेत। स्टार न्यूज। सरकारमधल्या मंत्र्याला सरकारचे पोलीस जर अशी मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील, इजा पोचवत असतील तर सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलायचं पण नाही। सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय। ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। उपसभापती मोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल। पण तो निर्देश देण्या अगोदर आपण वस्तुस्थितीची माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे। मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। कुणी दाखल केला गुन्हा, कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही। एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल की 2 सदस्यांना जे निवडणुकीपासून मतदानापासून वंचित ठेवलं त्याचं काय, आणि त्याचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कुठचाही उल्लेख या सभागृहामध्ये झालेला नाही। मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना डीजींना, डीजी म्हणाले असं होणार नाही। मी बोला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे। आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल।